या कवितेमध्ये असलेले काही शब्द आणि त्याचे अर्थ पाहूया. इथे हा शब्द आहे रिझन्स. रिझन्सचा अर्थ होतो कारण. म्हणजे काय कारण आहे की तुम्ही हा प्रवास निवडला. ठीक आहे. दुसरा शब्द आहे इथे प्रिपरेशन्स. प्रिपरेशन्सचा अर्थ काय होतो? तयारी. कुठली तयारी तुम्ही करता प्रवासादरम्यान याच्यासाठी हा शब्द वापरला. ठीक आहे. बाकी तुम्हाला हे माहितीच आहे जर्नी म्हणजे प्रवास, चूझन म्हणजेच तुम्ही निवडलाय. हं. आता हे तुम्हाला अ, हे माहितीच आहे की ओव्हरकम करणे. ओव्हरकम म्हणजे दूर करणे, असा पण होऊ शकतो अर्थ. दूर करणे, कमी करणे. ठीक आहे. या अर्थाने हा शब्द इथे आहे. हिंड्रन्स याचा अर्थ त्रास आहे किंवा हं, त्रास तसा होतो. हा नवीन शब्द आहे. थोडा अवघड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा रिस्ट्रिक्शन्स हा शब्द आहे. रिस्ट्रिक्शनचा अर्थ नियम न पाळता, है ना? म्हणजे रिस्ट्रिक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियम नसलेला. ठीक आहे. ओके. आता इथे आपण बघितलं पोएट. पोएटचा अर्थ जसं पोएम म्हणजे कविता, तसं पोएट म्हणजे कवी असा त्याचा अर्थ होतो. तर वॉल्ट व्हाइटमन हे काय होते? कवी होते. म्हणून इथे तिथे हा शब्द वापरलाय पोएट. ईझीएस्ट म्हणजे एस्से, एस्सीएस्ट. एस्से म्हणजे माहिती आहे ना, आपण मराठीत त्याला काय म्हणतो? एस्से म्हणजे निबंध. म्हणजे ते एक कोण होते? निबंधकार होते. म्हणून एस्सेइस्ट असं म्हटलंय. जर्नलिस्ट. जर्नलिस्ट हा तुम्ही नेहमी शब्द ऐकत असाल. याला पत्रकार असं म्हणतात. जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. ठीक. जसं आपण मगाशी पण बघितलं व्हिडिओमध्ये. फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे इथे फादर या शब्दाचा अर्थ जनक असा घेतलेला आहे बरं का. हे जनक कशाचे आहेत? कशाचे मानले जातात? फ्री वर्स. फ्री वर्सला मराठीत मुक्त छंद असा तुम्ही शब्द कधी ऐकला असेल. मुक्त छंद म्हणजे की कुठल्याही पद्धतीचं नियम किंवा जसं कविता म्हटलं की त्याच्यामध्ये यमक जुळलाच पाहिजे वगैरे, वगैरे असे जे नियम असतात ना, ते नियम सोडून अ, किंवा त्या नियमाव्यतिरिक्त लिखाण करणं, कविता करणं याला फ्री वर्स किंवा मुक्तछंद असं म्हटलंय. त्याच्यानंतर आपण बघूया सॉन्ग ऑफ द ओपन रोड. मुक्त ओपन रोड याचा अर्थच आहे मुक्त रस्ता, है ना? मोकळा रस्ता. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं ए फूट म्हणजे पायी चालणं. ए फूट म्हणजे पायी चालणं, प्रवास करणं असा इथे अर्थ घेतलेला आहे. लाईट हार्टेड. लाईट हार्टेडचा अर्थ हलकं-फुलकं किंवा मोकळं मन ज्याला आपण मराठीत म्हणतो. लाईट हार्टेड मोकळं आणि अं, असं मोकळं मन घेऊन जाणं याला आपण इथे म्हटलंय. हे सोपे शब्द आहेत. हेल्दी, फ्री, है ना? ओके. त्याच्यानंतर हेन्सफोर्थ हा शब्द आलाय. हेन्सफोर्थ या शब्दाचा अर्थ होतो यापुढे, यानंतर. आपण म्हणतो ना, मी यापुढे असं काही करणार नाही, यापुढे मी तसं काही करणार नाही, याचा अर्थाने घेतलाय. फॉर्च्यून बघा आता फॉर्च्यून फॉर्च्यून हा शब्द तुम्ही ऐकला असेल. फॉर्च्यूनचा अर्थ काय होतो? तर ज्याला आपण नशीब म्हणतो, लक म्हणतो, है ना? नशीब त्याला फॉर्च्यून असं म्हटलंय. ठीक आहे. भाग्य म्हणा, नशीब म्हणा. व्हिम्पर. व्हिम्परचा अर्थ आपण म्हणतो ना काहीतरी का कुरकुर करतोय प्रत्येक वेळेला किंवा जो आयुष्याशी कंटाळलेला असतो, है ना? बघावं तेव्हा रडत असतो असं म्हणतो ना आपण. त्या पद्धतीचा हा शब्द आहे.
पोस्टपोन. पोस्टपोन या शब्दाचा अर्थ पुढे ढकलणं असतं बरं का. म्हणजे आजचं काम उद्या करू असं. त्याला पोस्टपोन म्हटलंय. पुढे ढकलणे असं. ठीक आहे. कंप्लेंट्स हा शब्द माहितीच आहे. तक्रारी करणं. हं. कंप्लेंट्सचा अर्थ काय? तक्रारी करणं. क्युरुलस हा थोडासा अवघड शब्द वाटतो. क्युरुलस म्हणजे तोच, की उगाच चिड करणं, तक्रार करणं सतत, है ना? चिड तक्रार याला हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिटिसिझम हा एक शब्द आहे. क्रिटिसाइज करणं कधी असं ऐकलं असेल. म्हणजे टीका करणं. टीकात्मक बोलणं, टीका करणे या अर्थाने इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग हे तर सोप्पं आहे. स्ट्रॉंग असणं, मजबूत असणं. कॉन्टेंट या शब्दाचा अर्थ इथे काय घेतलेलं आहे बघा. संतुष्ट असणं. म्हणजे संतुष्ट म्हणजे म्हणजे मी समाधानी आहो असा अर्थ घेतलेला आहे. सफिशियंट हा डेली लाईफ मध्ये येणारा आहे. पुरेसा असणं. सफिशियंट म्हणजे पुरेसा. कॉन्स्टिलेशन बघा. कॉन्स्टिलेशन इथे याला भाग्य किंवा नशीब असं म्हटलेलं आहे. या अर्थाने घेतलेला आहे शब्द. इथे वेगवेगळ्या प्रकारे शब्द आलेत बघा. भाग्य, नशीब याला कॉन्स्टेलेशन आलंय. याच्या अगोदर फॉर्च्यून असा पण आलेला होता. है ना? तर दोन्ही सेम किंवा समानार्थी आहेत असं म्हटलं तरी चालेल. ओके. इथं बघा. डिलिशियस. डिलिशियस म्हणजे या इथे गोड आठवणी या अर्थाने घेतलेला आहे. गोड, मधुर असाही अर्थ होतो. खरं तर हे डिलिशियस हा शब्द फूडच्या बाबतीत वापरला जातो. त्याला म्हणतो ना, "अरे वाह! व्हॉट अ डिलिशियस फूड." तसा शब्द. त्या अर्थाने घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आय स्वेअर आपण म्हणतो ना, म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो किंवा अशा पद्धतीनं म्हणजे ते ठामपणे मांडण्यासाठी आहे. इथे आय स्वेअर म्हणजे शपथ घेऊन सांगतो असं त्या अर्थाने घेतलेलं आहे. येस. तर हे सर्व थोडेसे अवघड वाटणारे म्हणा किंवा थोडेसे माहिती असायला पाहिजेत असे शब्द मी तुम्हाला इथे सांगितले. तुम्हाला जर का यामध्ये अजून कुठला शब्द, त्याचे अर्थ तुम्हाला मराठीत कळत नसतील, तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे?